नमस्कार मंडळी, अजूनपर्यंत आपल्या मराठी प्रियांकाला सबस्क्राईब केले नसेल तर असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी प्रियांकाला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। 1. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे। 2. केसामधील कोंडा दूर करण्यासाठी 1 ग्लास पाण्यात कडुलिंबाची पाने, अर्धा लिंबू सालासकट टाकून 2 चमचे तांदूळ टाकावेत। साधारण 10 मिनिटे बारीक गॅसवर पाणी उकळून त्यानंतर थंड झाल्यावर त्यामध्ये शॅम्पू टाकावा आणि केस धुवावे। यामुळे केसामधील कोंडा झाला असेल तर तो मुळासकट निघून जातो। 3. कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्यास अनेक रोग बरे होऊ शकतात। 4. बऱ्याच लोकांना रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असते, परंतु रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने फॅटचे व्यवस्थित पचन होत नाही आणि वजन देखील वाढते। 4. दह्यामध्ये दुधापेक्षा 15 पट जास्त कॅल्शियमचे प्रमाण असते। शिळी भाकरी फेकून देण्याची चूक कधीही करू नका, त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते। 5. दुधासोबत भाकरी खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटाच्या भरपूर अशा अनेक समस्या दूर होतात। 6. जास्त खोकला येत असेल तर 1 चमचा अद्रकचा रस आणि 1 चमचा मध किंवा थोडासा गूळ मिक्स करून हे मिश्रण खायचे। 7. घशातील इन्फेक्शन कमी करायचे असेल तर आलं आणि गूळ याची गोळी करून खाल्ल्याने छातीतील कफ पातळ होऊन लवकर आराम मिळतो। 8. चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदयरोगाचा त्रास होणार नाही। 9. मोठ्या केळ्यापेक्षा लहान केळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळते किंवा असते। 10. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर ओवा किंवा बडीशेपचे मिश्रण किंवा हे मिक्सरमधून बारीक करून जेवणानंतर 1 चिमूटभर खाल्ल्याने गॅसची समस्या येणार नाही किंवा होणार नाही। 12. कच्चा मुळा खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो। 13. हात पाय जर काळे पडले असतील तर आपण दिवाळीमध्ये जे उटणे लावतो ते उटणे लावल्याने हातापायांना किंवा चेहऱ्याला लावल्यामुळे काळवंडलेले हातपाय व चेहरा कमी होतो। 14. रात्री जेवणामध्ये कधीही बटाटे खाऊ नये, यामुळे रात्री पचनक्रिया ही मंदावलेली असते, त्यामुळे वजन वाढते। 15. जेवणानंतर वज्रासनात बसल्याने वात नियंत्रणात राहते। रात्री आणि जेवणानंतर लसणाची 1 पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते। 16. जर तुम्ही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवत असाल तर ते आजच थांबवा, कारण सामान्य तापमानात उघड्यावर ठेवल्यास जास्त काळ टिकतो, पण फ्रीजमध्ये लवकर खराब होण्याचा धोका असतो। 17. स्ट्रॉबेरी खाल्ल्याने दात नैसर्गिकरित्या पांढरे राहतात। 18. जर तुम्हाला त्वचेसंबंधित आजार असेल तर बेसन पिठामध्ये चंदन पावडर, हळद किंवा ॲलोवेरा जेल तसेच गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावून मसाज करावा। 19. ताप उतरण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला चहा प्यायल्याने ताप लवकर उतरतो। 20. जर थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन ताप कमी होतो व उतरतो। 21. डोकं दुखत असेल तर चिमूटभर मीठ घेऊन जिभेवर ठेवायचं आणि 30 सेकंदानंतर साधं 1 ग्लास पाणी पिऊन टाकायचं, याने डोकेदुखी लगेचच थांबते। 22. ज्यांना पोट कमी करायचं आहे त्यांनी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल गरम करून नाभीमध्ये सोडा आणि यामुळे वजन कमी व्हायला लागते। 23. कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर हळद घेऊन त्यामध्ये 1 थेंब पाणी एवढं हरभऱ्याची डाळी एवढी गोळी तयार करून त्याच्यावर कोमट पाणी प्या, यामुळे कॅन्सरपासून तुम्ही लांब राहू शकता किंवा लांब राहता। 24. झोपताना बेंबीत किंवा नाभीमध्ये मोहरीचे तेल घातल्यास शरीरातील उष्णता बाहेर पडते। 25. तुम्हाला नेहमी पित्ताचा त्रास होत असेल तर कडुलिंबाची पाने खा, तसेच कधीही तिखट, आंबट, गोड पदार्थ एकत्र खाऊ नका। 26. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी, पायांवर सूज आली असेल तर एरंडेल तेल कोमट करून त्या जागेवर हलक्या हाताने मसाज केल्याने सूज कमी होते आणि हाडे दुखणे लगेचच नाही, पण जर तुम्ही दररोज हा उपाय केला तर आराम मिळतो। 27.
रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य चांगले राहते। तसेच रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानाचे सेवन केल्याने यकृत निरोगी राहते। 28. मधुमेह असणाऱ्यांनी आहारामध्ये दालचिनीचा आवर्जून समावेश करावा। दालचिनी स्वादपिंडाला इन्सुलिन सोडण्यास मदत करते, जे शरीरात ग्लुकोज प्रक्रियेत प्रोत्साहन देते। त्यामुळे 1 चमचा दालचिनी पावडर 1 ग्लासमध्ये टाकून दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायला नाही तर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते। तसेच कडुलिंबाची पाने देखील खूप फायदेशीर असतात। 29. साबुदाणा खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यातून न्यूट्रेन असते। साबुदाणा हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करते आणि लोहाची कमतरता टाळण्यासाठी साबुदाणा खूपच फायदेशीर ठरते। 30. जर तुमचा माथा ठणकत असेल तर लवंगाचे तेल लावावे। तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला आजच्या ह्या 30 फायदेशीर टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार। धन्यवाद।